आजच्या भगवद्गीतेच्या संदेशामध्ये श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती प्राप्त झालेला आहे त्याच्यात समाधान व्यक्त करतो, तो व्यक्ती जीवनामध्ये खूप आनंदित आहे असे समजावे. ज्या व्यक्तीला सुख आणि दुःख याहीपेक्षा प्राप्त परिस्थितीमध्ये त्याने जे काही रिश्ते, नाते, सगळे सोयरे, मित्रमंडळी, आप्तेष्ट, नातेवाईक यांना सांभाळून ठेवले आहे आणि त्यांच्याशी तो धर्मानुसार वागत आहे, अशा व्यक्तीला सुखी व्यक्ती असे समजावे. कारण एकदा जर आपले जवळील, आपले चाहते, आपले मित्र, आपले सगळे सोयरे आपल्याशी रागावून जर गेले तर ते परत कधीच येणार नाही. त्यामुळे तो त्यांना नाती जपण्यासाठी तो प्रसंगी स्वतःचा मान, अपमान, अहंकार गिळंकृत करतो आणि सर्वांशी प्रेमाने वागतो. नाते तुटू न देण्याचा सतत प्रयत्न करतो. त्याला सुखी समजावे, समाधानी समजावे, शांतीचे समजावे आणि तोच व्यक्ती खऱ्या अर्थाने या जगामध्ये आनंदी आहे असे भगवान श्रीकृष्ण सांगतात.